जय मल्हार, जय उमाजी नाईक। सालाबाद प्रमाणे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी खडक मामलेदार कचेरी ठिकाणी साजरी होत आहे। तरी ज्या ठिकाणी उमाजी नाईकांचा ध्येयदंड देण्यात आला त्या ठिकाणाला नम्र अभिवादन करण्यासाठी आपण समाज बांधवांनी व उमाजी नाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच विनंती। जय मल्हार, जय उमाजी नाईक। समाज बांधवांना जय मल्हार, जय उमाजी, जय महाराष्ट्र। येत्या 3 तारखेला आपले राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी साजरी होत आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी येत असताना सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी यायचं आहे आणि येत असताना ज्या राजानं आपल्या स्वतःचं जीवदान बलिदान ज्या देशासाठी केलंय त्या राजाला 1 दिवसाची मानवंदना, 1 दिवस आपल्या राजासाठी, 1 दिवस आपल्या समाजासाठी, ह्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे। त्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यानंतर प्राध्यापक टाकसर यांचं काही कालावधीचं व्याख्यान होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्रमुख पाहुण्यांची देखील काही भाषणं होती आणि त्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे उमाजी नाईक आणि समाजाप्रती सर्वसमावेशक अशा पद्धतीचं आगळंवेगळं अशा पद्धतीचं व्याख्यान होणार आहे। व्याख्यान ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या आमच्या जीवनासाठी ते वेगळं कलाटणी देणार ठरणार आहे। म्हणून आम्ही येणार आहोत, आपण देखील त्या ठिकाणी त्या स्मृतीस्थळाचं महत्त्व अगदी आगळं वेगळं आहे। ज्या ठिकाणी इंग्रजांनी दहशत माजावी म्हणून आपल्या राजाला 3 दिवस फाशीच्या माध्यमातून लटकवण्यात आलं, त्या स्मृती दिनातला स्मृतीस्थळाचं महत्त्व वेगळं आहे। ज्यांच्या मृत्यूनं तिथीच पुण्य झाली अशी पुण्यतिथी, ज्यांच्या मृत्यूने त्या जागेला महत्त्व निर्माण झालं असं स्थळ, अशा स्थळाचं दर्शन घेऊन त्या राजाला काही काळासाठी मानवंदना देऊन आपण कृतज्ञ होण्यासाठी पुन्हा एकदा त्या राजाची आणि आपल्या समाजाची आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तमाम माणसांना मान उंचवावी असा दिन ठरण्यासाठी एकदा त्या राजाला मानवंदना देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। सगळ्यांना विनंती करतो, येत्या 3 तारखेला खडकमाळ मामलेदार कचेरी पुणे या ठिकाणी आपले राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी साजरी होत आहे। आपणही त्याचा एक हिस्सा व्हा। आम्ही सर्व येतोय, आपणही या। दुपारी 12 वाजता मानवंदना, त्यानंतर व्याख्यान आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे। आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहात। धन्यवाद।